दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। हे बघा, योजना सुरू केल्या म्हणून मजूर मिळत नाही असं कधी नाहीये। फक्त त्या मजुरांना चांगल्या पत्त्यामुळे आमचे प्रमोदजी हे उद्योजक आणि मजूर किंवा लोक यांच्यामध्ये एक चांगलं समन्वय घडवून आणतात। आणि एखादी योजना सुरू केली म्हणजे तो मजूर कामावरती जाणारच नाही असं काही नाहीये। म्हणजे लाडली बहीण सुरू झाली, 1,500 रुपये, त्या एका महिन्याला 15,000 रुपये पगार मिळू शकतो। मग तो का नाही? त्यासाठी चांगलं स्किलिंग आणि एखादं वातावरण चांगलं निर्माण करण्याची गरज असते। तेही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या मार्फत सुरू आहे। आणि एक कन्सेप्ट म्हणजे ज्याला आपण स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग म्हणतोय। कारण आजच्या युवकांना जोपर्यंत आपण स्किल करत नाहीये तोपर्यंत तो कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कामाला जाण्यासाठी तयार होत नाही। म्हणून एखाद्या चांगलं वर्क कल्चर डेव्हलप करणं म्हणजे लाडला भाऊ हे जरी नाव जरी दिसलं असेल तर त्या लाडला भाऊ या योजनेच्या अंतर्गत स्किलिंग हा कन्सेप्ट आहे। मुळात या ठिकाणचा एखादा वर्क कल्चर डेव्हलप व्हावा, मुलाने घरी न बसता म्हणजे कामाला जावं आणि एखादी आपली स्किलिंग अपडेट करावं, यासाठी लाडला भाऊ ही योजना आहे। म्हणून येत्या काळामध्ये चांगला स्किल वर्कफोर्स महाराष्ट्रामध्ये तयार होईल और सगळ्या उद्योगांसाठी चांगला स्किल लेबर मिळेल याचं मी आश्वस्त करतो। महाराष्ट्राला गोवाकडून भविष्यात उद्योग उभारण्यासाठी काही मदत अकोल्यात काही असा उद्योग आहे? मी एवढंच सांगेन की अकोल्यासाठी मी मुद्दामून एकनाथजी शिंदे असेल की आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असेल यांच्याकडे बोलून अकोल्यासाठी मुद्दामून टेक्सटाईल पार्क असेल किंवा चांगला एखादी ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री असेल सेपरेटली ते आणण्यासाठी किंवा त्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करेल। आपले स्थानिक लीडर्स किंवा इथले आमदार हे आहेतच, म्हणजे ते प्रयत्न करतीलच, पण ॲज अ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीकडून खास करून मी हा विषय बोलेन। इथे पण मोठे उद्योग आले होते, परंतु महाराष्ट्राला गोवाकडून भविष्यात उद्योग उभारण्यासाठी काही मदत? गोवा एकदम छोटं राज्य आहे, उलट गोव्यालाच महाराष्ट्राकडून मदत व्हायला पाहिजे। साहेब, आश्वासन इथले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देणार आहेत। मी फक्त त्यांना आव्हान करण्यासाठी इथं एवढ्यासाठी आलेलो आहे, जर स्टेबल गव्हर्नमेंट असेल, डबल इंजिनचं सरकार असेल आणि उद्योगांसाठी वातावरण चांगलं असेल तरच उद्योग येऊ शकतात। आणि अकोल्यासारख्या शहरासाठी म्हणजे महायुतीने जे चांगल्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजीने यांच्या काळात और पहिल्या देवेंद्रजीच्या काळामध्ये टेक्सटाईल पॉलिसी सारखा उद्योग जो अकोल्यामध्ये आणलेला आहे, विच इज अ गुड फॉर देम। इथं आपण बघतोय की ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळे त्यांचे काही विषय जीएसटी रिलेटेड होते। बीइंग अ जीएसटी काउन्सिल मेंबर मी त्यांना एवढं आश्वासन दिलेलं आहे की त्यांचे जीएसटी रिलेटेड विषय हे 100% येत्या काळामध्ये सुटतील एवढा विश्वास आहे, कारण ते ऑलरेडी इट इज इन अंडर डिस्कशन। त्यामुळे मी त्यांना एवढं आश्वस्त करू इच्छितो की आपली महायुतीचे सरकार या ठिकाणी चांगलं एक एन्व्हायरमेंट या ठिकाणी उद्योगांसाठी डेव्हलप करेल, नवीन उद्योजक या ठिकाणी तयार व्हावेत म्हणून, आणि केंद्र आणि राज्य सरकारकडनं त्यांना पूर्ण ते सहकार्य सगळ्या बाबतीत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि इन टॅक्सेशन हे सगळं मिळेल एवढं मी आश्वासन देतो। भाजपने अनेक योजना सुरू केल्या आहेत। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।